पण अर्पिता ताई, हे एवढं मोठं भांडण झालं कशामुळे? म्हणजे कारण असेल ना त्याला तेवढंच मोठं एखादं. ते हे काही नवीन नाहीये, सारखीच भांडणं होत असतात आमची. अहो तुम्ही घाबरू नका. म्हणजे तुम्ही आमच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलू शकता. जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण एकत्र मिळून सॉल्व्ह करूया. एक नाही, 1000 मुद्दे आहेत. हो, पण म्हणजे काहीतरी मोठं कारण असायला हवं ना. केवढं काय काय घडून गेलं आता. तर ते कारण कळलं तर आपण सोल्युशन शोधू. या आधी पण झालंय का असं कधी? अगं मी आत्ताच म्हटलं ना की सारखी भांडणं होतात आमची. स्वानंदी, अगं ती तरी काय सांगणार स्वतःच्या तोंडाने. नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात हे नॅचरल आहे, पण हे अति होतंय ग. मला पण माहिती आहे, खूप विषय आहेत त्यांच्यामध्ये भांडणाचे. खूप काय सांगू तुला. नाही मान्य आहे, होतातच भांडणं, पण एवढ्या टोकाची भांडणं नाही होत ना. म्हणून विचारलं, आपल्याला कळायला हवं ना. आणि मुळात जे काही घडलंय ना हे खूप चुकीचं घडलंय. राजवाडे, मला असं वाटतं की आपण एकदा ना त्यांचे मिस्टर, अर्पिताताईंचे आणि आपली फॅमिली असे आपण सगळे एकत्र बसून या विषयावर बोललं पाहिजे. हे असं कसं ते सोडून देतात आपल्या घरी, म्हणजे असं त्यांना आणून सोडलं हे बरोबर नाही ना. प्लीज प्लीज जरा हा विषय बंद करता का? मला खूप त्रास होतोय. आता काही उरलंच नाहीये ह्या विषयावर बोलायला. प्लीज बंद करा हा विषय. हे बघा, मी इथे राहिल्यामुळे जर समाजात तुमची मान खाली जाणार असेल तर मी नाही राहत इथे. मी निघून जाते. मी खरंच निघून जाते. मी नाही राहत इथे. मम्मा मी जाते. मला नाही राहायचंय मम्मा इथे. अर्पिता, मी तुला काय सांगितलंय, या घरातनं तू कुठेही जाणार नाहीयेस. हे घर तुझं आहे. मुलगी सासरी गेली निघून म्हणजे तिचं माहेर तुटलं, या अशा विचारांचं नाही होत आपण. आणि मान वगैरे खाली जाण्याचा प्रश्नच येत नाही. जगात कोण काय म्हणतं याच्यापेक्षा सुद्धा आमची मुलगी सुरक्षित आहे ना, सुखात आहे ना, हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. तू आत्ता शांत हो. आधी सावर स्वतःला. एकदा शांत झालीस की मग आपण तुझ्या आणि आशिष मधल्या प्रॉब्लेम विषयी बोलूया, ठीक आहे? आणि तोपर्यंत तू इथेच राहायचंयस. आता यावर चर्चा नको आहे, कळलं? दादा खरंच ना, म्हणजे माझं ओझं नाही होणार ना तुमच्यावर? ओझं? अगं या घराची लेक आहेस तू, तुझं कसलं ओझं? तू आता आराम कर, बाकी कुठलाही विचार करू नकोस. सुष्मिता, तिला घेऊन जा आतमध्ये. ताई तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. चल चल सुष्मिता. पिंट्या, हे सगळं काय होऊन बसले रे? म्हणजे आशिष असा वागेल असं कधी वाटलं नव्हतं. शांत आणि शहाणा मुलगा वाटायचा रे तो. मलाही आशिष या वागण्याचं आश्चर्य वाटतंय, पण आता आपण लगेच कुठलाही निष्कर्ष नको काढूया. जरा थांबूया, विचार करूया. आता असं एकदम भावनेच्या भरामध्ये काही नको ठरूया. अरे पण अर्पिता अशी. आजी, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करीन. डोंट वरी, तू काळजी करू नकोस अजिबात. चल ये. हो आई, मी आहेच ना इथे. मी सेवा करायला आहेच इथे, तुमची सून. पण मी मदतीला कोणाला तरी घेतलं तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आणि आई, सरला त्यांना असं कशाला बोलताय? तुमच्या चांगल्यासाठीच बोलतायत ना त्या. जाऊ द्या, काही हरकत नाही. मॅडम, मी तुमच्यासाठी झाले नाही, ते तुमच्याच मदतीसाठी. थोड्या गोष्टी मला आधी माहिती असल्या की त्याचा तुम्हालाच फायदा होईल की नाही.
मला बाई तुझ्याकडनं कुठलाच फायदा नको, कसलाच फायदा नको आणि तूही नकोस. प्लीज इथून निघून जा. मॅडम मॅडम शांत व्हा, शांत व्हा. नाही मला शांत आपण बीपी चेक करू. चिडचिड होते ना? हा, बरं वाटेल, बरं वाटेल. मी माझी चिडचिड वगैरे काही होत नाही. माझा नेहमीच आहे, मी नेहमी असंच करते. नाही, मला नाही, हात नाही, नाही बरं लावायचा. मी वाटेल. आधीच ऐका सांगितलंय, माझं, मला हात ऐका. नको लाव. मला हात नको लाव. आई काय केलं तुम्ही हे? आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. तुम्हाला लागलं का? मला माहिती नव्हतं आई इतक्या व्हायलंट होती. तुम्ही यांना ढकलून का दिलात? आई तुमच्या भल्यासाठी सांगत होत्या ना त्या. घरच्यांची तर तुम्ही वाईट वागताच, ऍटलीस्ट बाहेरच्यांची तरी नीट वागा ना. मला सांगा तुम्ही असं का केलं? धीरा काय ग आता काय झालंय? आईने यांना ढकलून दिलं, पडल्या ह्या. ए चुगल्या करू नको यांना, तू कळलं ना? हा तिने काय केलं ते सांग. बाई तुम्हाला फार लागलंय का? मला काही नाही झालंय. सरलाताई, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. काय पण मोठं कौतुक चाललंय हा पगारी आणलेल्या बाहेरच्या बाईचं. मंदा अगं तुझ्या मदतीसाठी आल्यात ना त्या, मग त्यांच्यावर हात काय उचलतेस? मी तिला बोलले होते माझ्या डोक्यावर बस म्हणून. मला नको असताना पण ही का पडतीये माझ्या गळ्यामध्ये सांगा? नर्स ठेवलीये माझ्यासाठी, नर्स. अरे नर्स ठेवायला मी काय अंथरुणात खेळलेली आहे का? नाही ना. उलट हिला बघितल्यानंतर मला अजून असं आजारी असल्यासारखं वाटतं माहितीये का? अगं तूच म्हणत होतीस ना माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, लक्ष देत नाही, म्हणून आधीराने हा उपाय शोधला. तर आता त्याचीही तुला अडचण व्हायला लागली का? उपाय नाही शोधलाय, प्लॅन केलाय तिने. प्लॅन. एक बाई आणायची आईची सेवा करायला, नर्स या नावाची. हा आणि स्वतः उन्हाळक्या करायला मोकळे. आणि मग आईला ठार वेड ठरवायचं. वेड. नंदूला तू का बोलवलं होतंस इथं? सांग ना, का बोलवलं होतंस? तुला काही झालं नव्हतं तर? मुद्दा हा आहे, आनंदीला का बोलवलं. छान छान छान, तुम्ही मलाच बोला. आता काय मी प्रत्येक वेळेला माझं दुखणं सिद्ध करत बसू का? तुमच्या लाडक्या सुनेमुळे झालीये माझी अवस्था, कळलं? तिच्यामुळे. मी काही केलं तरी त्याचा चुकीचाच अर्थ काढायचा असं ठरूनच ठेवलंय का तुम्ही? कारण तू चुकीचंच वागतेस. मला सांग, तू या घरात आल्यापासून काय बरोबर केलंयस? तुमचीच काळजी घेण्यासाठी या नर्सना घेऊन आले ना मी. सोड जाऊ दे. मंदा मंदा अगं जरा विचार कर ना. अगं आता आपली वय होत चालली आहेत, मुलांना त्यांचं आयुष्य आहे. मग घरात एखादा माणूस असला तर काय हरकत आहे मी म्हणतो. तर समजून घे ना. अगं हे सगळं तुझ्याच तब्येतीसाठी चाललंय ना. तुम्हालाच समजत नाहीये. उलट माझी तब्येत सुधारावी म्हणून नाही करत आहे का ही सगळं. हे त्याच्या मागे कट कारस्थान आहे. दिसतं तसं नसतं ना, म्हणूनच तर जग फसतं. फसवते ती, आपल्याला फसवतेय. वरून ही जी काही साळसूट दिसतेय ना, तशी नाहीये ती. पक्की आतल्या गाठीची आहे, कळलं? हे सगळं ना मला ती त्रास देण्यासाठीच करतेय. मला वेड ठरवण्यासाठी करतेय. ही सगळं ठरवून करतेय, ही ठरवून करते. स्वानंदी, कसला इतका विचार करतेस? आत्ता जे काही घडून गेलं त्याचा. विचार काय करायचा त्यात? सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडलं ना. अन्याय झालाय माझ्या अप्पीवर. ती एखादी नकोशी वस्तू असल्यासारखं टाकून गेला तिचा नवरा इथे. हो म्हणजे डेफिनेटली वरकरणी तसंच वाटेल प्रत्येकालाच. वरकरणी? वरकरणी म्हणजे नक्की काय म्हणायचंय ग तुला? आता हे सगळं जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा नेमकं मी काहीतरी पाहिलं जे आय एम शुअर दुसऱ्या कोणीच बघितलं नसणार आहे. कारण अर्पिताताईंचे मिस्टर अचानक जेव्हा गप्प झाले तेव्हा मला असं वाटलं, म्हणजे मला वाटलं की अर्पिताताई बहुतेक त्यांना नजरेने काहीतरी सांगत होत्या का धमकावतच होत्या. इतकी तुझी आता हिंमत वाढायला लागली आहे का की माझ्या अप्पीवर म्हणजे राजवाड्यांच्या घरातल्या मुलीवर संशय घेण्या इतकी हिंमत वाढली तुझी? तो माणूस माझ्या मुलीशी इतका वाईट वागला, माझ्या अप्पीला रडवलं त्यांनी, तरी तुला माझी अप्पी खोटी वाटते? मी फक्त नजरेला दिसलं तेवढं सांगितलं.